हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मिरचीपासून अगदी चटपटीत आणि तोंडाला चव येईल अशी एक रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कितीही प्रमाणात ही रेसिपी करायची आहे तेवढ्या तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि आपण जो पदार्थ आज करतोय तो आरामात आठवडाभर तरी आरामात टिकेल. तर त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता कमी जास्त. इथे सगळ्या मिरच्यांना मधनं अशा पद्धतीने मी कट दिलेला आहे बघा. एका मिरचीचे आपल्याला 2 भाग करायचे. ह्या पोपटी मिरच्या आहेत, म्हणजे ह्या अजिबातच तिखट नसतात, खूप कमी तिखट असतात. तर याच मिरच्या आपल्याला या रेसिपीसाठी घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला पोपटी मिरच्या नाही मिळाल्यात तर ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या लांब लांब ज्या असतात त्याच घ्यायच्या फक्त. आणि बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला. मध्ये संपूर्ण मिरच्या आपल्याला अशा पद्धतीनेच कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा मी तुम्हाला अजून 1-2 मिरच्या कट करून दाखवते. अगदी या पद्धतीने संपूर्ण मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. या मिरच्या तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. त्याचबरोबर प्रवासामध्ये जेव्हा आपण जातो तर बऱ्याचदा थालीपीठं किंवा धपाटे बरेचसे पदार्थ आपण घेऊन जातो. तर त्यासोबत सुद्धा ही मिरची खूप छान लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही मिरची तयार होते. हिची संपूर्ण प्रोसेस नक्कीच पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल नेमकं काय आणि कसं करायचं आहे आपल्याला. तर बघा इथे संपूर्ण मिरच्या अशा मधनं कट करून घेतल्या. त्यानंतरनं त्याच्या मध्यभागी थोडं थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला, म्हणजे ही मिरची शेवटी खाताना आळणी लागणार नाही. तर बघा इथे संपूर्ण मिरच्यांमध्ये मी असं मीठ भरून घेतलंय. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे इथे मी इडली पात्र घेतलेले, त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ह्या मिरच्या ठेवून घ्यायच्या. तुम्ही बघा ह्या मिरच्या अशा वाफळून घेतल्या की त्यापासून किती छान अगदी चमचमीत अशी एक डिश तयार होईल. फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे कसं तुमच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी मिस होणार नाहीत. जसं की जर आत्ता तुम्ही स्किप करून पाहिला असता तर तुम्हाला समजलं नसतं की मध्ये मीठसुद्धा भरायचे आणि मग त्यामुळे रेसिपी बऱ्यापैकी फसतात. तर व्हिडिओ स्किप करता पाहू नका. स्किप करून संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं आणि काय करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही इथे आपण यावरती झाकण ठेवून घेतलंय आणि गॅसवरती ठेवून दिलेलं आहे हे पात्र. खाली थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं मी. फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे त्या मिरच्यांची. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे बघा अद्रक घेतलेलं आहे 1 इंच. आता हे छान असं किसून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक लसूण मिक्सरला वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे लसूण पाकळ्या छान मोठ्या मोठ्या आहेत, म्हणून मी इथे एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फक्त. जर लहान असेल लसूण तर थोडा जास्त घ्या. ह्या रेसिपीसाठी लसूण थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे मग आपली ही रेसिपी खूप जास्त छान होते. तर बघा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण लसूण किसून घेणार आहे. आता संपूर्ण लसूण बघा इथे मी किसून घेतलेला आहे. आपण हे साईडला करूया. आणि भरपूर कोथिंबीर चिरून घ्यायची आपल्याला. छान हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आणि जरा जास्तच घ्यायची, कारण की या रेसिपीमध्ये कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान उतरतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या ज्या असतात, आपण कोथिंबीर निवडल्यावर ज्या काड्या शिल्लक राहतात तर त्या काड्या इथे वापरल्यात तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा इथे छान असं बारीक कोथिंबीर मी चिरून घेते. जर तुम्ही काड्या वापरत असाल तर एकदम बारीक मस्त चिरा, त्याच्यासुद्धा फ्लेवर ह्या रेसिपीमध्ये खूप छान येईल. तर बघा अशा पद्धतीने इथे मी कोथिंबीर छान बारीक कट करून घेते. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं नसेल अजूनही तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा. तर पाहू शकता अशा पद्धतीने इथे संपूर्ण कोथिंबीर बघा मी चिरून घेतलेली आहे. तोपर्यंत आपल्या मिरच्या सुद्धा झालेल्या आहेत. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये लगेचच मिरच्या वाफळून होतात.
आणि पाहू शकता तुम्ही मिरच्यांचा रंग बदलला आहे, म्हणजेच मिरच्या व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत. मिरच्या छान शिजल्या की ह्या रेसिपीची चव खरंच खूप छान येते. त्यामुळे कमीत कमी 5 मिनिटं तरी मिरच्या छान अशा वाफेवरती होऊन द्या. आता इथे बघा कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घातले मी. 2 पळ्या तेल इनफ आहे ह्या रेसिपीसाठी. थोडी चमचमीत करायची आहे, त्यासाठी तेल थोडं जास्त वापरले. तुम्हाला हवं असल्यास थोडं कमी सुद्धा घालू शकता, पण ही रेसिपी थोडी चमचमीतच छान लागते. आता इथे बघा मोहरी घातली. मोहरी छान तडतडून दिली. मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचे. जिरं सुद्धा थोडं जास्त घालायचं. आपण इतर वेळेस जसं जिरं वापरतो ना त्यापेक्षा थोडं जास्त घालायचं जिरं. त्यानंतरनं लसूण आणि अद्रक घालायचं तेलामध्ये. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचे बघा. अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं दोन्ही परतवून घ्यायचं. त्यानंतरनं लगेचच यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तेलामध्येच कोथिंबीर घालून घ्या अशा पद्धतीने. आणि आता कोथिंबीर सुद्धा आपल्याला तेलावरती छान अशी परतवून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. बारीक गॅसवरती करू नका आणि खूप फास्ट गॅसवर सुद्धा करायचं नाहीये. मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान कोथिंबीर सुद्धा मऊ होईपर्यंत बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायची. बऱ्यापैकी कोथिंबीर आपली परतली गेली आहे बघा तेलावरती. रंग फक्त त्याचा काळपट होऊन द्यायचा नाही, असा हिरवा जरा रंग असतानाच आपल्याला पुढचे जिन्नस घालून घ्यायचे. तर आता काही सुके मसाले ॲड करूया आपण यामध्ये. तर बघा मध्ये थोडंसं तेल असं जागा करते आणि त्यामध्ये हिंग घालून घेतले मी. हिंग काही सेकंद फक्त तेलावरती असे परतवून घेतलं की मग पुढचे सुके मसाले घालून घेऊया. इथे मी 1 मोठा चमचाभर बघा धना पावडर वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे यामध्ये. आपण मिरच्या ऑलरेडी भरपूर वापरल्यात त्यामुळे लाल तिखट नाही वापरणार आहोत. बेडगी मिरची पावडर घालायची आहे कलरसाठी. त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घ्यायची. फक्त हे 3च मसाले घालायचेत आपल्याला, हळद, बेडगी मिरची पावडर आणि धना पावडर. आता मसाले थोडा वेळ तेलावरती छान असे परतवून घ्यायचे. खूप जास्त वेळ नका परतू, अगदी काही सेकंद फक्त तेलावरती असा मसाला छान परतवून घ्यायचा. गॅस मीडियम आहे. आता यामध्ये दही घालायची आहे 1 वाटी. आपण पोहे खायच्या चमच्याने जर हे दही मोजलं तर 3 ते 4 चमचे दही असेल. तर बघा आता हे कंटिन्यू सतत असं हलवत राहायचं दही घातल्यानंतरनं. अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं ह्याला, म्हणजे मग खाली लागणार नाही आणि दही फुटणार सुद्धा नाही. तर पाहू शकता तुम्ही छान तेल सुटेपर्यंत मी हे दही परतवून घेतलेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला दही परतायचं आहे. गॅस बारीक केलाय दही घातल्यानंतरनं आणि बारीक गॅसवर हे छान असं बघा परतवून घेतले. 2 ते 3 मिनटं कमीत कमी मी हे छान दही परतून घेतलं तेलावर. त्यानंतरने यामध्ये ज्या आपण वाफळून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत. आणि बघा हे सुद्धा संपूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्या मिरच्यांमध्ये जे दह्याचं आपलं बॅटर केलेलं आहे, आपण जी ग्रेव्ही केली आहे ही दह्याची, ती संपूर्णपणे गेली पाहिजे. त्यामुळे छान असं हलवून घेतलंय. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं, कारण की आपण आधी मिरच्यांमध्ये मीठ भरलेलं आहे. त्यामुळे बघा अगदी थोडंसं मीठ घातलंय मी. आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने. पाहूनच कोणाच्याही तोंडाला पाणी येईल अशी ही रेसिपी आहे. खरंच एकदा नक्कीच ट्राय करा. खायला खूप जास्त छान लागते. ही मिरची तेलावरती अशी 2 मिनटं तरी कमीत कमी परतवून द्यायची, म्हणजे मिरचीच्या आतपर्यंत हे सगळे मसाले जातील आणि मिरची खाताना खूप टेस्टी लागेल. ही मिरची तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. अगदी साधा वरण भात असेल, बिना फोडणीचं जरी वरण असेल ना, त्यासोबत सुद्धा खूप जास्त छान लागेल ही मिरची. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. करायला किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच. धपाट्यांसोबत खाऊ शकता, कोणत्याही पराठ्यांसोबत खाऊ शकता, अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. प्लस ही मिरची 4 ते 5 दिवस तरी आरामात टिकेल फ्रीजच्या बाहेर. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ही मिरची करा आणि केल्यानंतरनं मात्र मला कळवायला विसरू नका की तुम्ही ही मिरचीची रेसिपी केली आणि तुम्हाला आवडली की नाही. आणि ह्या माझ्या मिरचीच्या रेसिपी पाहून कोणाकोणाला असं वाटतंय की आत्ताच करायला घ्यावं ते सुद्धा नक्कीच कळवा, कारण तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच मला खूप छान वाटतं.
तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत. बाय.